तुम्हाला लाज वाटा पाहिजे. तुम्ही बोलताना सांगितलं 5,000 रुपये 1 टन ऊस गाळला तर 5,000 रुपये त्याचा इन्कम होतोय. मग शेतकऱ्याला 4,500 द्यायला आम्हाला काय बिघडतंय? तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला 4,500 रुपये देतो. आता बोलणारा गेला तोंड काळ करून कुठं. सगळ्या पक्षाचं कारखानदार एकत्र आलं, मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन दर जाहीर केला. मग शेतकऱ्यांना ही कळत नाही का की आपण बी हे सगळं विषय सोडून देऊया. पक्ष, पार्ट्या, जात, भेद, धर्म आणि आपण शेतकरी जात आपली एक आहे म्हणून सगळी एकत्र येऊया ना. अध्यक्षांनी काय काढा काढलाय का? त्यांना बी लेकरं बाळ आहे ती, त्यांना बी परपंच आहे. हा, त्यांनी जर वेळेला आंदोलनात यायचं त्यांना दम निघत नाही हो. आज मला सांगा रात्री पडलं काय हो, त्यांचे मुलं बाळ आहे ती, लेकरं आहे ती, त्यांना बी शेती आहे. एखाद्या मालकानं एखाद्या ट्रॅक्टरवाल्यानं जर वजन करून नेलं तर तुम्ही त्याचं 7-7 दिवस ट्रॅक्टर खाली करत नाही. चालू तोडलेल्या उसाला तुम्ही त्या जागेला हलवत नाही. तू गोरी गेली आणि काळी मानकोटावर बसली. त्या गोऱ्यांना जायला 150 वर्ष लागली. ही तर अवलादली आपल्यातली आहे त्या. आता ह्यांना जायला किती वर्ष लागते हीच काय मला कळलं नाही. प्रत्येक माणसाचा ऊस आहे. एकर असेल, 5 एकर असेल, 2 एकर असेल. तुम्ही एक कार्यक्रम इथं लावणीचा ठेवा, उद्याला जाहीर करा इथं लावणी खणीचा कार्यक्रम आहे, गाड्या लावायला जागा मिळणार नाही. आणि ह्या मुलांचं काय झालंय, स्वतःच्या कष्टाचा पैसा ह्यांना ह्याचं देणं घेणंच नाही हो. तर अभिजित पाटील माझं त्याला खुलं आव्हान आहे. तुकाराम माझ्या कट्ट्यावर ये. माझी जरी उंची कमी असेल, तुझी उंची जरी जादा असली तर मी शिवाजी लक्ष ठेवतो. तुला मी जर अफजल खान नाही केला मला पोपट म्हणू नको. ज्याचा कारखान्याचं मालक जे आहे का नाही, कोण असेल, अभिजित पाटील असेल, प्रशांत मालक असेल, अन्य कोण समाधान अवतरे असेल, कोण असेल ते असेल, त्यांच्यातलं पिरू कोण आलंय का? ती शेतकरी नव्हती का? खरोखर जर बघितलं तर ही कोणच एकमेकाच्या विरोधात नाही ती. ही फक्त तुम्हाला मला जनतेला दाखवायसाठी नाटक करते ती. मला सांगा ही खरंच जर एकमेकाच्या विरोधात असती तर ह्यांनी चाडावडीने दर दिला असता. लोकांना आपल्या कष्टाच्या घामाच्या दामासाठी भांडायच्या ऐवजी नको त्या पुढऱ्याच्या छत्रंजा उचलण्यात छंद आहे. पण माझ्यासारखी भूमिका जर प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरानं जर घेतली तर उसाला आपण आता 3,500 मागतोय, 5,000 दर मिळेल. 5,000. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, ऊस दराच्या आंदोलनाचा तिढा अजून देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तसाच आहे. यंदा मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखानदारांनी आपले कारखाने सुरू केले, परंतु दराच्या संदर्भानं कुठलीही ठोस असा शब्द त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आला नाही. गेल्या वर्षीपेक्षा तुलनेनं कमी दराची घोषणा ही त्या ठिकाणी यंदा साखर कारखानदारांनी केली आहे. अर्थात साखरेचे दर हे बाजारामध्ये गेल्या वर्षीपेक्षा तुलनेनं वाढून देखील मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उपलब्ध असल्यानं आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये आता विलाज नाही हा गैरसमज करून साखर कारखानदारांनी ज्या पद्धतीची मनमानी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू ठेवली आहे त्याच्या विरोधामध्ये इथं पंढरपूर तालुक्यामधल्या वाखरी येथील पालखी तळावर समाधान फाटे जे शेतकरी संघटनेचे आणि एकूण शेतकरी प्रश्नावर कायम काम करणारे नेते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे इतर 4 सहकारी यांनी इथं वाखरीमध्ये त्या ठिकाणी बेमुदत त्या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. खरं तर सातत्यानं शेतकरी आंदोलनाच्या संदर्भानं समाधान फाटे यांनी उपोषणं केलेत, आंदोलनं केलेत, अनेक पद्धतीच्या केसी त्यांच्या अंगावर आहेत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या या ऊसाच्या दराच्या प्रश्नासंदर्भानं ते या उपोषणासाठी बसलेत. खरं तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यावर्षी समोर कुठल्याही निवडणुका नसल्यामुळं साखर कारखानदार हे त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीनं मनमानी करत हे संपूर्ण साखर कारखानदारी फुरं रेटत आहेत. मी म्हणालो तसं साखरेचे दर वाढून देखील म्हणावा असा दर त्या ठिकाणी या ऊसाला त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या दिला जात नाही. मग अशा वेळेला हे जे आंदोलनाचं शस्त्र आहे ते पुन्हा एकदा शेतकरी संघटनेनं आणि एकूण समाधान फाटे आणि त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी इथं उपजलंय. खरं तर हे सगळं होत असताना दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रशासन मात्र किंवा एकूण साखर कारखानदार मात्र या सगळ्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्षित करायचं काम त्या ठिकाणी करतायत. खरं तर आता आंदोलन चालू आहे आणि ह्या आयत्या आंदोलनाच्या काळामध्ये नागपूरला त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे आणि मग या अधिवेशनामध्ये जर ठरवलंच, कारण बहुतांशी साखर कारखानदार हे कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातून आमदार आहेत, त्यांनी ठरवलं तर इतर निश्चितपणानं शासनाच्या पातळीवरनं आवाज उठवून उद्या दराच्या संदर्भातली घोषणा देखील करता येऊ शकते. परंतु या सगळ्यामध्ये कुठेतरी कारखानदारांची जी आतून गट्टी झाली आहे त्यातून शेतकऱ्याच्या वाट्याला फार मोठं दुखणं आणि फार मोठं त्या ठिकाणी अडचणीचा काळाला त्या ठिकाणी त्याला सामोरं जावं लागते. आणि मग अशा वेळेला हे जे उपोषण तुम्ही सुरू केलंय, खरं तर त्याचा आज 2रा दिवस आहे. प्रकृती हळूहळू खरं तर पुन्हा खालावत चालली आहे आणि हे मी सतत बघतो की इथं वेगवेगळ्या आंदोलनाच्या संदर्भानं सतत तुम्हीच इथं पुढं असताय आणि मला कळत नाही की शेतकरी या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भानं समाधान पाटील एकट्यानं गुत्त घेतलंय काय ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भातल्या सोडवणूक करायचं. आणि किती दिवस, कारण 2, 3, 4 तास जर एखाद्या पोटाला अन्न मिळालं नाही तर तो माणूस घ्यायला येतो अक्षरशः. एखादा अधिकारी जर दिवसभर उपाशी डांबून ठेवला, एखादा साखर कारखान्यात चेअरमन जर दिवसभर कोंडून ठेवला तर ते मरेल एका दिवसात. एवढी वाईट परिस्थिती आहे त्याची.
आणि इथं मात्र समाधान फाटेंनी 4-4, 5-5 दिवस आंदोलन करायची. खाली कॅनलला पाणी सोडाय असलं समाधान फाटेच्या आंदोलनाला, दुधाला दर वाढवायचं समाधान फाटे आंदोलनात, ऊसाला दर काय पडले असते समाधान पाटील लोकांचे एवढे? काय मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आणि शेतकऱ्यावर जे होणारा अन्याय ते खऱ्या अर्थानं मी उघड्या डोळ्यानं बघितला आणि या चळवळीच्या माध्यमातनं ती माझ्या निदर्शनात आला. त्यामुळं मला अन्याय व्हायला लागल्यावर दम निघत नाही. पण माझ्यासारखी भूमिका जर प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरानं जर घेतली तर ऊसाला आपण आता 3,500 मागतोय, 5,000 दर मिळेल, 5,000 एवढं त्याच्यापासून उपपदार्थ आहेत आणि एवढा त्याच्यापासून फायदा आहे. पण इथं काय झालंय, लोकांना आपल्या कष्टाच्या घामाच्या दामासाठी भांडायच्या ऐवजी नको त्या पुढऱ्याच्या छत्रंज उचलण्यात छंद आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला पुढऱ्याच्या मागे हिंडल्यावर जर 10 लाखाचं काम मिळालं तर त्याला त्यातनं 1.5 लाख नफा मिळतो या. पण इथं 4 दिवस जर ऊसासाठी आबदलं तर आज झेरंडेश्वर आणि आपल्यात हजाराचा फरक आहे. टनामाग 100 टन वाल्याला लाख वाढत येते, 200 टन वाल्या 2 लाख. इथं कष्टाचं आपण घेऊ शकतोय. पण ही विनाकारण हुजरीगिरी करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या माग न पळता आपल्या बापाचा घाम ज्यांनी पायाखाली तुडवला त्या आरामखोरांच्या मनगुटीवर बसले पाहिजे. पण हे कुणीकडेच राहिलं. पण लोक वेगळ्याच मार्गाला भरकटायला लागली. ही खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर वाईट हे आहे, म्हणजे मी मुद्दाम उलटा विषय घेतोय, अजून मी आंदोलनाच्या प्रश्नाकडे जायचोय, परंतु त्यापूर्वीच दुर्दैव ह्या गोष्टीचा आहे की ऊसाच्या संदर्भातले आंदोलन, दुधाच्या दराच्या संदर्भातले आंदोलन, कायम ठराविक चेहरे तीच लोक आंदोलन करतायत आणि तीच लोक अंगावर केसेस घेतात. मी कित्येक वेळा बघितलं, हे 5, 25, 50 लोक आहेत जी सतत वेगवेगळ्या पद्धतीचे रस्ता रोको, कधी गव्हाणीत जाऊन बसणं, टायर फोडणं, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये दिसतात. आज समाधान पाटील एका माणसावर 30-35 केसेस आहेत आणि मी सतत हा माणूस, मला कुठं गाठ पडत असेल पंढरपुरात तर कोर्टा परिसरामध्ये गाठ पडतो. म्हणजे स्वतः प्रपंच सोडायचा आणि रोज कोर्टा परिसरामध्ये आम्हाला दिसायचं. आणि दुर्दैवानं या तालुक्यामध्ये हे जर 4-5 कारखाने जरी धरले तर 1.5 लाखाच्या वरचा सभासद नुसता इथं सभासद आहे आणि इतर साखर उत्पादक, ऊस उत्पादक शेतकरी वेगळे आहेत. दुर्दैवानं गावात बसून चौकशा करतील लोक की किती ऊसाला दर वाढणार आहे, काय गेला, किंवा लाभ झाला तर सगळ्यात पहिलं पळतील. ते पाण्यासंदर्भात मी तुमच्या तसंच बघितलं की पाण्यासंदर्भात आंदोलन तुम्ही करायची, लाभ लोकांनी घ्यायचा, तो घरात बसून घ्यायचा. शेतकऱ्याच्या पोराच्या मेंदूमध्ये ही गोष्ट का सुटत नाही या तालुक्यातल्या मला कळत नाही. आज सुद्धा या तालुक्यामध्ये लोकसंख्या नुसती शेतकऱ्याची मला वाटतं काही लाखोंच्या घरात आहे. आणि अशा वेळेला जर त्यांच्यासाठी इथं आंदोलन होत असली तर तुमच्या घरातल्या निदान एका तरी माणसानं 2-3 तास बसायला तरी आंदोलनाच्या स्थळावर यायला पाहिजे. आयता शेतकरी संघटनेनं भांडायचं, समाधान पाटीलनं भांडायचं, अंगावर केसेस घ्यायच्या, ऊसाला दर मिळवायचा, तुम्ही आयती बिलं घ्यायची, चैनी करायच्या. हा जो शेतकऱ्यांनी, खरं तर मला वाईट शब्द वापरू वाटते, त्याला पण वापरणार नाही, मला माध्यम म्हणून जबाबदारी आहे, मर्यादा येते. आपण ह्या गोष्टी थोडीशी लाज बाळगायला पाहिजे. दूध उत्पादक असतील किंवा ऊस उत्पादक शेतकरी असतील, घरी बसून इथं पुढऱ्याच्या कार्यक्रमाला मात्र कुठल्या वाहनात बसू असं होतंय. आणि तुमच्या घरच्या, तुमच्या इथं बापाच्या घामाच्या किंवा तुमच्या स्वतःच्या घामाच्या पैशा कार्यक्रमाला आणि त्या आंदोलनात सुद्धा जर तुम्ही येत नसताल तर तुमच्यासारखी विचित्र मेंदूची लोक मला वाटत नाही की या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठं असतील. हे सगळं ठीक आहे, बोलत राहू, मी अनेक लोकांसोबत ते विषय बोलेन. तरमळ आहे ती की अशा आंदोलनं फार थोडकी लोक करतायत. ऊसा आंदोलनात तुम्ही 4-5 लोक आहे, पुन्हा ऊसाचं दर वाढलं, दुधाचे दर वाढले की पुन्हा ती लोक मागे लाभ घेतात. हा सगळा वेगळा भाग सोडला तर समाधान पाटीलचं आता अल्टिमेट काय असणार? कारण आज दुसरा दिवस आहे, तब्येत पुन्हा ढासळायला लागली आहे. काल रात्री तुम्ही लागलं तुमच्या इथं ओट्याला कुठेतरी खाली हनुवटीच्या पाशी इथं लागलंय, ही सगळा मार लागलाय. कसं कुठवर जायचं, कसं रेटत नाही ह्याचं? आता आमरण उपोषण चालू आहे. वरचे जसं तास जात आलं तसं शरीराचं खालावतपणा, त्रास, डोकं दुखणं, चक्कर येणं, ही गोष्टी होती. ह्याच्या पुढे गेलं तर मग किडनीवर सूज येणं, बेशुद्ध होणं, ही प्रकार पुढे शरीर ते अन्न नसल्यावर होत राहतील. पण ही एवढं मी एका बाजूला लोकांसाठी जीव बी धोक्यात घालतोय. मग लोकांना खाऊन पिऊन सुद्धा यायला, एखादं आंदोलन करायला, गावांनी उड्या टाकायला काय अडचण आहे. पण लोकशाही मार्गाने आपल्याला करायचं आहे ना. आपल्याला काय कोणावर काय काट्या, कोराडी, तलवारी, रिव्हॉल्वर घेऊन जायचं आहे. हे का लोकांना हे का कळत नाही, हीच मला काय कळत नाही. आता तिकडे नागपूरला अधिवेशन चालू आहे आणि जवळपास सगळेच आमदार हे साखर कारखानदार आहेत जवळपास. आणि आपल्या भागातनं जे आमदार आहेत ते अभिजित पाटलांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे, अवतारेंकर स्वतःचा अवतारे शुगर म्हणून साखर कारखाना आहे, इथं माझे आमदार असलेल्या परिसरकांचा पांडुरंग कारखाना आहे. ही सगळी मंडळी अजून सुद्धा नीटनीट कदर या मानसिकतेमध्ये नाहीत.
खरं तर अमित पाटलांनी मागच्या वेळा दराचा 3,500 रुपये जाहीर केलं, लोकांनी प्रचंड मतांनी त्यांना विजयी केलं, परंतु त्या 3,500 रुपयांचे वरचे पैसे अजून सुद्धा लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी नाही. ते नसताना यावेळा तरी ते पुन्हा एकदा काय धक्का देतील असं वाटलं होतं, दर देतील वाटलं होतं, परंतु ते 2800, 2850, 2900च्या आतच त्या ठिकाणी खेळत आहेत. पांडुरंग कारखान्याची ख्याती आहे आतापर्यंत इथं की तो दर देणारा कारखाना म्हणून. अर्थात तो लेट ऊस नेतो आणि पाक शेतकऱ्याच्या शेतामधल्या ऊसाची साखर करून नेतो, हा आरोप त्यांच्यावर आहे. हे सगळं जरी असलं तरी काय आहे, हे नेते मंडळी कधी आवाज उठवणार आणि लोकांना कधी कळणार हे सगळं? हे खरोखर जर बघितलं तर ही कोणच एकमेकाच्या विरोधात नाही ती. ही फक्त तुम्हाला मला जनतेला दाखवायसाठी नाटक करते ती. मला सांगा, ही खरंच जर एकमेकाच्या विरोधात असती तर ह्यांनी चाडावडीने दर दिला असता. आज इथनं बाहेरच्या जिल्ह्यातलं कारखाना 3700, 3600, 3500 देतात आहे, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, आणि मग ही का देत नाही? ही फक्त नाटक करते ती एकमेकाच्या विरोधातलं, पण प्रत्यक्षात जनतेला लुटायला हीच आहे ती. ही सगळी एक होती. आता मला सांगा, सगळ्या पक्षाचं कारखानदार एकत्र आलं, मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन दर जाहीर केला. मग शेतकऱ्यांना ही कळत नाही का की आपण बी ही सगळं विषय सोडून देऊया, पक्ष, पार्ट्या, जात, भेद, धर्म, आणि आपण शेतकरी जात आपली एक आहे म्हणून सगळी एकत्र येऊया ना. ही जर लुटायला एकत्र येत असली तर आपण आपल्या कामाचं दाम मागायला एकत्र यायला काढायचं, हे आलं पाहिजे. तर झालंय काय, आता परवा आम्ही रस्ता रोको करून, बंडी शेगाव रस्ता रोको करून 9 कोटी रुपये अतिवृष्टीच मिळवून दिलं. बंडी शेगाव मंडळ वगळलं होतं आणि त्याच्यात 29 जणांवर आपल्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांना कोर्टाच्या वाऱ्या चालू झाल्या, त्यांना जामीन, त्यांना पोलीस स्टेशनचा हेलपाट, कोर्टाचं हेलपाट चालू झालं. मग इथल्या शेतकऱ्यांनी त्या 29 जणाला शिवतीर्थावर बोलवून त्यांचा जाहीर मोठा सत्कार करायला पाहिजे होता की बाबा 9.5 कोटी रुपये तुमच्यामुळे मिळाले ह्या 8 गावाला. त्यांच्या गळ्यात कुणी एक फुल सुद्धा टाकलं नाही, त्यांचं कुणी स्वागत सुद्धा केलं नाही. पण ज्या आमदारांनी काहीच केलं नाही ह्याच्यात, एकदम निष्क्रिय राहिली, त्या आमदारांच्या गळ्यात इथल्या लोकांनी जाऊन हार टाकले. दुर्दैव आहे हो. हे काय, एका बाजूला जर असं व्हायला लागलं तर लढणारा कधी आयुष्यात लढणारच नाही. हे काय म्हणजे वाईट परिस्थिती आहे. वाईट ह्या गोष्टीत वाटतंय. तुम्ही या 29 जणाला जर टाकला असता हार आणि त्यांचा बी टाकला असता तर आम्हाला काय वाटलं नसतं. मी कुठेतरी किती दुर्दैवी गोष्ट आहे. मला खरं तर जास्त बोलू द्यायचं नाही त्यांना, कारण तसे भाषणं खूप केले ती. 10, 15, 20 दिवस झालं गावोगावी जाऊन त्यांनी जागृतीचं काम त्या ठिकाणी केलंय. परंतु आज इथं परिस्थिती बघितली तर जी खंत व्यक्त केली जाते की शेतकरी संघटनेची लोक असतील किंवा स्वतः फाटे असतील, ह्या सगळ्या लोकांनी अनेक वेळा अनेक लोकांसाठी प्रत्यक्षात आंदोलन करून अनेक पद्धतीच्या केसेस अंगावर घेतलेत, परंतु दुर्दैवाने एखाद्या प्रश्नाला यश मिळाल्यानंतर, उदाहरणार्थ तुम्ही आंदोलन केलं म्हणून उसाला 2 पैसे दर मिळाला म्हणून कधी कोण तुम्ही ही 2 पैसे घ्या केसेस लढवा असं तर कोण कधी तुम्हाला म्हणायला आलेलं नाही. वाईट आहे. एकसंध काय येत नसेल असं वाटतं? काय यांच्या मेंदूत असं लोकांच्या, शेतकऱ्यांच्या? काय झालंय, या राजकीय नेत्यांनी या लोकांना गुलाम बनवले. म्हणजे इलेक्शन आलं की त्यांना बोकडं चारणं, दारू पाजणं, आदल्या दिवशी मताला पैसे वाटणं आणि लालच दाखवणं, म्हणजे गुलाम करून ठेवले. आणि मग त्यामुळं ज्या वेळेला पूर्वी सुद्धा लोक गुलामगिरीत जी वावरत होती, इंग्रजांनी बी असं गुलाम हे केलं. क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग राजगुरूंनी ही लढा उभा केला आणि इतक्या कवळ्या वयात, जवान वयात ती फासावर गेली, म्हणून इंग्रज ह्या देशातनं बाहेर गेली आणि आज ही देश स्वातंत्र्य झाला. परंतु गोरी गेली आणि काळी मानकोटावर बसली. त्या गोऱ्यांना जायला 150 वर्ष लागली. ही तर अवलादली आपल्यातली आहे त्या. आता ह्यांना जायला किती वर्ष लागते हीच काय मला कळलं नाही. ठीक. तर मी मुद्दाम जास्त बोलू देत नाही, तर काही सहकार्य आहेत माझे, त्यांच्यासोबत आपण करतो संवाद साधूया. बाबा नमस्कार. हे आज दुसरा दिवस आहे, हे सतत असे आंदोलन होते. तर ऊसाच्या दराला, टनाला किती पैसे मिळाले पाहिजेत, काय मिळाले पाहिजेत, ह्याचा हिशोब अनेक वेळा समाधान पाटील अनेक माध्यमांवर मांडलाय. मी त्यांची जाहीर मुलाखत केली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं. त्यामुळे मला आता हे दराला एवढं मिळतंय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलायला नाहीत त्या. मला एक सांगा की अशा पद्धतीचे जेव्हा आंदोलन होते ती, त्यावेळेला लोकांच्या नेमक्या मानसिकता काय असते आणि काय वाटतंय लोकांच्या मानसिकतेबद्दल? का शेतकरी ह्याच्यामध्ये तेवढं आक्रमकपणे काम करत नाही किंवा अशा आंदोलनाच्या सोबत येत नाही? आता मी हे बघतो सतत हीच लोक इथं आंदोलन करतायत, सतत त्याच लोकांच्या संदर्भानं केशी अंगावर घेणं वगैरे सगळ्या गोष्टी होत आहेत. लोक ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना काय आव्हान करणार आहे मग पुढे? या ठिकाणी मी संभाजी पवार रोपळे
गावून आम्ही 4-5 शेतकरी इथं आलोय आम्हाला सगळ्यांना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. प्रथम आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आणि आम्ही पण 10 वर्षापासून संघटनेत आहे. लोकांचं काय झालंय, शिवाजी महाराज शेजाऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे, आपल्या घरात आलं नाही पाहिजे. कोणीतरी आंदोलन केलं तर पैसे मिळतात, आपापल्या खात्यावर तर काय करावं लागत नाही. तर मी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना मी आवाहन करतोय की आपण आपल्या शेतीमालाच्या रास्त भावाचा हिशोबाशिवाय आपल्या डोक्यात दुसरं काय बसलं पाहिजे, कारण आपली शेती ह्याच्यावर आपलं जीवन आहे. तर तरुणांनी इतरत्र उगा वाया कुठली तर पोटाच्या मागं लागणं किंवा कुठं हे करण्यापेक्षा आपल्या शेतीमालाचा रास्त भाव हा एकच एक कलमी कार्यक्रम प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाच्या डोक्यात असला पाहिजे. त्याशिवाय ही शेतकरीकडे वळला जाणार नाही. आणि काय झालंय, निष्ठा फार भयंकर आहे. बाग आपला काष्टा गेला तरी निष्ठाच, पण तो आपल्यासाठी काय करतोय, ज्या आपल्यासाठी जो कोण आबदतोय त्याला पाठिंबा दिला पाहिजे. प्रत्येक घरातला एक माणूस या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे. ठीक आहे बाबा, तुम्ही कुठून आले? मी वाकडी घेतलं वाकरीच आहे. काय या आंदोलनाकडे कसं बघताय, सगळं कसं करायचं असं केलं शासनानं? केली की माणसं अशी बसून? माझं नाव पोपट लक्ष्मण गायकवाड. आता जे आंदोलन केलंय ही शेतकरी संघटनेने केलंय. बाकीचे जे आता कारखान्याचे मालक जे आहेत का नाही, कोण असेल, अभिजित पाटील असेल, प्रशांत मालक असेल, अन्य कोण समाधान राऊत असेल, कोण असेल जे असेल, त्यांच्यातलं पिरू कोण आलंय का? ती शेतकरी नव्हती का? शेतकरी आहे ती. परंतु त्यांनी जाहीरमध्ये त्याला सांगून ठेवलंय, जर तुम्ही कोण तिथे गेला तर तुमचा ऊस नेणार नाही, तुम्हाला सभासद ठेवणार नाही. असे आता मी सकाळी बाईट दिल्यानंतर मला काय काही गावात मिळालं की ह्या लोकांना सगळ्यांनी त्यांनी दबवून ठेवलंय. मग हे आई बापाच ऐकत नाही, मग त्याचं काय ऐकते? ते काय कुठला कसला बाप त्यांचा? की स्वतः आई बापाच ऐकत नाही, स्वतः भावाचं ऐकत नाही, स्वतः घरच्या गावातले ऐकत नाही ती, आणि मग त्या चेअरमनचं ऐकायचं, ती कुठला बाप त्यांचा? ह्या लोकांना कधी इंग्रज गेले ते माहितच नाही. ही बसणार आता डुप्लिकेट इंग्रजी आहे ती, ही जरी मुंडकर बसली तरी ह्यांच्या मोठ्यावर होत नाही त्या. मग लोक मला शेतकरी म्हणायचं का काय म्हणायचं यांना? शेतकऱ्याच्या प्रत्येक पोराला भाव मिळावा, पैसे मिळावा, तर कुणाला नको वाटणार पैशाचं? समाधान फाटे जर समजा इथं उपोषण करून 4 दिवस थकलाय, पाक भंगलाय, तरी ह्यांना वाटत नाही. जर समजा योगानं नशिबानं जर समजा 4 रुपये वाढलं तरी हे समाधान फाटेल किती देतील ह्यातलं? काय एकटं मरते कोर्ट्या फेऱ्या देतील का काय? आता पहिल्या संघटनेपासून लोकांच्या जे खिशा आहेत अजून ती लोक चारका भोगतात या, पण ह्या लोकांना लाजा नाही त्या की बाबा आपण कुणाची घालतोय. ह्यांनी सांगायचं प्रचार करताना किंवा सभेत सांगायचं हा शेतकऱ्याचा राजवाडा आहे. कुठला? साखर कारखाना म्हणजे शेतकऱ्याचा राजवाडा. मी सांगतोय की शेतकऱ्याचा राजवाडा नाही बाबा, ही तुमचा राजवाडा आहे, हे आमचा कोंडवाडा करून ठेवला तुम्ही आम्हाला. एखाद्या मालकानं एखाद्या ट्रॅक्टरवाल्यानं जर वजन करून नेलं तर तुम्ही त्याचं 7-7 दिवस ट्रॅक्टर खाली करत नाही. चालू तोडलेल्या उसाला तुम्ही त्या जागेला हलवत नाही, आणि त्याला पुन्हा चिटबाईनं वर्षाने दमबाजी करायची. तू असं काय केलं, तुला कोणी सांगितलं? तू अमकच केलं का, चमकच केलं का, तुझं असं करीन, तुझं तसं करीन, ही दमबाजी चालू आहे त्या. पण हे दम ऐकून गेलं ह्या माणसाच्या जर मडगाडीत नेट असेल तर जी तिथे दंबा इकडे म्हणून त्याला बोलवत नाही. तिथे नाही साहेब चुकलं म्हणून ते पुन्हा पाया पडायला जावं लागतंय. ती 7व्या दिवसाला माफी देते, पुन्हा 8व्या दिवशी खाली केला जातोय. ही कसली हुकुमशाही आहे? आणि आम्ही तुमच्यातलं, आम्ही शेतकरी अरे शेतकरी म्हणा, आम्हाला लाज वाटायला लागली. तुम्हाला शेतकऱ्याच आहे बाबा, तुम्ही चेअरमन शेतकऱ्याच आहे असं आम्हाला म्हणायला लाज वाटायला लागली. परवडत नाही म्हणते. इतक्या नालायकपणात वागताय तुम्ही, कशाने परवडत नाही? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुम्ही बोलताना सांगितलं 5,000 रुपये 1 टन ऊस गाळला तर 5,000 रुपये त्याचा इन्कम होतोय. त्या ऊसाचा 1 टन जर गाळला तर 5,000 रुपये होते. मग शेतकऱ्याला 4,500 द्यायला आम्हाला काय बिघडतंय? तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला 4,500 रुपये देतो. आता बोलणारा गेला तोंड काळ करून, कुठं येत नाही आता समोर. का त्यानं लाजावं? आता माझं त्याला खुलं आव्हान आहे, तुकाराम कट्ट्यावर ये. माझी जरी उंची कमी असेल, तुझी उंची जरी जादा असली तर मी शिवाजी लक्षात ठेवतो. तुला मी जर अफजल खान नाही केला, मला पोपट म्हणू नको. तू येतो समोर प्रश्न उत्तर द्यायला. बोलताना बोलतोय एक, करताना करतोय एक. आता ज्या गावातली लोक त्याच्या मागे पळाली ती लोक काय जोड करून ती त्यात आहे का बघा? ह्यातला कोण सुद्धा कुत्रा नाही. कोण नाही. आता परिचारकांचा पांढरून कारखाना आहे, पलीकडे आमदारांचा कारखाना आहे. बोलवून त्याला सांगितलंय, कोणी स्वतः तुमच्यातलं जाता कामा नाही. हा, बोलवून सांगितलंय त्यांना. म्हणजे बागायतदार त्या लोकांची इतकी आज्ञाधार झाली ती. त्यांनी पालतं घालून जर कसं ह्याला मारलं तर हे अवलादी एक शब्द बोलणार आहे त्या. शेतकरी म्हणायचं आहे नुसतं. ह्या समाधान फाट्याच्या ज्या कामाला यश आलं तर हे जे सगळेजण पुण्याची घेणार आहे ती. 4 रुपये मिळाले की सगळे बागायतदार घेणार आहे ती. 1 रुपये म्हणणार दादा तुम्हाला हे 10 रुपये धरा यातली मदत कोण अवलादी म्हणणार नाही त्या. परंतु
हिथं तोपाला जर यायचं म्हणलं तर ही नाही की आम्ही कापड सांभाळतो तुमचं तुम्ही कुस्ती खेळा. तानाजीराव खरं हे अवलाद तर आहे. बऱ्याच आंदोलनामुळे वेळ आपली गाठीभेटी होते त्या बऱ्याच वेळा आपण बोललोय असं. आता मी समाधान फाट्यांचं जवळपास 7वं 8वं हे आंदोलन कव्हर करतो मीच पत्रकार असल्यापासून. मी जर वेळा त्यांना प्रश्न विचारतो की ह्याचा किडनी त्राण येईल, उद्या तब्येत खराब होईल, तुमच्या आता 30-35 केशी चालू आहेत तर पदरनं जाता आणि येता येईल, तुम्हाला कोणते रुपये देत नाही ह्या सगळ्या गोष्टींमधनं. जर उद्या शरीर बाद झालं तर मागे लेकरं बाळ प्रपंच ह्या सगळ्या 100 गोष्टी आहेत त्या माणसाच्या. तरी पण तो माणूस म्हणतो की मी शेतकरी आहे, मला ती तरमळ आहे, मला ती जमतच नाही, मला राहू वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामधनं. कसं करायचं? ह्या शेतकऱ्याची पोरं आज पुढाऱ्यांच्या मागं मला इतकी दिसते ती. नुकतं नगरपालिकेचे इलेक्शन झाले, ऊत आला होता अक्षरशः गावगाड्यातल्या पोराशांचा ह्या दोन्ही बाजूनी. आज जेव्हा अशा पद्धतीने शेतकऱ्याच्यासाठीचे आंदोलन करावं लागते त्यावेळेला हे पोरं कुठे जात असतील नेमकं काय विचार असतात? आता अध्यक्ष बाबतीत जर विचार केला तर तलावात पाणी सोडायचं असलं अध्यक्ष बघतेत म्हणते. कुठं दूध दराचं आंदोलन असू द्या, बंडी शेगाव मध्ये मंडलमध्ये हे असू द्या, त्यावेळेस कुणीही येत नाही. आणि आता असं एकच उदाहरण, आता आंदोलनाला शेतकऱ्याच्या घामासाठी अध्यक्ष बसलेत. हे काय तुमच्या माझ्या किंवा त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाच्या स्वार्थासाठी बसले नाही. तुम्ही इथं लावणीचा कार्यक्रम ठेवा, गाड्या लावायला जागा पुरला नसता. आणि आज स्वतःच्या घामासाठी, स्वतःच्या कष्टाच्या पैशासाठी ऊस कोणाचा आहे? स्वतःचा आहे. आता ह्यातला काय प्रत्येक माणसाचा ऊस आहे. 1 एकर असेल, 5 एकर असेल, 2 एकर असेल. तुम्ही एक कार्यक्रम इथं लावणीचा ठेवा, उद्याला जाहीर करा इथं लावणी खनिजा कार्यक्रम आहे, गाड्या लावायला जागा मिळणार नाही. आणि ह्या मुलांचं काय झालंय, स्वतःच्या कष्टाचा पैसा ह्यांना ह्याचं देणं घेणंच नाही हो. स्वतःच आज मला सांगा, ज्याचा 100 टन ऊस जातो त्याला जर 200 रुपये वाढून मिळलं तर त्याला किती मिळणार आहेत? 20,000 रुपये मिळणार आहेत. आणि जर असं जर होत राहिलं तर 4 लोक इथं बसणार. अध्यक्षांनी काय काढा काढलाय का? त्यांना बी लेकरं बाळ आहे ती, त्यांना बी परपंच आहे. हा, त्यांनी जर वेळेला आंदोलनात यायचं त्यांना दम निघत नाही हो. त्यांचं इतकं दुःख काय की असा अन्याय व्हायला लागला का नाही, किती त्रास होऊ द्या. आज मला सांगा रात्री पडलं काय हो, त्यांचे मुलं बाळ आहे ती, लेकरं आहे ती, त्यांना बी शेती आहे. अहो त्यांचा ऊस मी कधी कधी बघतो 20 टन इकरी निघत नाही. का तर उठलं का सकाळी गाडी किक मारली का, बायको सुद्धा त्यांना खवळती. कोणासाठी? आज त्यांचा विचार मी किती तर वेळा, कितवं आंदोलन असेल आज आयुष्यातलं किती दिवस लोकांसाठी घालवलं, लोकांना इथपर्यंत येता सुद्धा येत नाही. स्वतःच तारखेला तीच, सगळ्या ह्याला तीच, आणि लोकांनी कमीत कमी निदान त्यांना पाठिंबा तर द्यावं आणि इथपर्यंत घेऊन जरा सहकार्याची भावना तर ठेवा. अहो कॅनलला पाणी तलावात सोडलं तर खाली अध्यक्षाच्या रानापर्यंत जायच्यात 5 दार बांधते. अध्यक्ष वाढलंच तरी पण ह्याने म्हणायचं माझं राहू द्या, जाऊ द्या खाली. आज किती लोक आहे ती सांगा, प्रत्येकाचा ऊस आहे, प्रत्येकाचं दूध आहे, प्रत्येकाच्या घरी 1 ना 1 2 तरी गुरं आहेत. आज वाहन मालकाची परिस्थिती अशी, वाहन मालकाला तर कायदाच नाही. जायचं तिकडे बीडला, घरचं सोनं नाणं गळ्यातलं काय ठेवायचं आणि तिथं जाऊन पैसे देऊन यायचं. आणि महागारी आलं का काय 2 चेक दिलेत, आज इथं चेक देऊ द्या सावकाराला, 1 मिनिटात सावकार अडकावून टाकतंय. आज आमचं वाहन मालकाचं का आमच्याकडे 100 चेक आहे. कुठल्या मुकदमाला कारवाई झाली, कुठल्या मुकदमापर्यंत कारखान्याने गाड्या घालवल्या नाही ना घालवू शकत. आता समजा वाहन मालक तिथं आहेत, कुठला कारखाना म्हणतोय का 2 गाड्या कारखान्याच्या घेऊन जावा, 4 बॉडीगार्ड घ्या, त्या मुकदमाला आणून वाहन मालक. अहो जमिनी इकल्या, काय काय जणांचे तर 5-5 10-10 एकर ह्या वाहन मालकात गेलं. एकटा समाधान कुठं पुरणार आहे सांगा की? म्हणजे हे ह्या टाईपचं सगळं दुर्दैव ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. हे सगळं होत असताना हे सगळं जरी खरं आलं असलं, ही भांडणं असली आपली शासनासोबतची की साखरेचेच दर वाढले पाहिजेत आणि त्यात कारखानदाराला विक्रीची साखर वाढली पाहिजे, त्यापासून मग उत्पादकांना होणारा ऊस जास्त दराने घेतला पाहिजे. हे सगळं होत राहील, परंतु ही गोष्ट खरी आहे की याच्या अगोदरच साखर कारखानदारांनी हा ऊस आपल्याला किती रुपयानं परवडतो या संदर्भातली प्रेझेंटेशन लोकांच्या समोर जाऊन केले. पण ते लोक जर आज ऊसाचा दर द्यायला तयार नसतील तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. आजच्या आंदोलनामध्ये मी म्हणालो तसं माझ्या पाठीमागे जे समाधान फाटे बसले त्यांनी 1 टनापासून शेतकऱ्याच्या ऊसाचे त्या चर्मला किती रुपये मिळतात या संदर्भातली मांडणी 100 वेळा कित्येक लोकांच्या समोर केली आहे. हे सगळं असताना आणि ओपन चॅलेंज देऊन केले की मी म्हणतोय ते खोटं हे सिद्ध करा. असं असताना मात्र त्या साखर कारखान्याकडून त्या ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा भाव मिळत नाही. आंदोलन कितवा हे मीच पत्रकार म्हणून मला वाटतं 7वं 8वं आंदोलन तुमच्या सगळ्याच्या साक्षीने त्यांचं इथे येऊन कव्हर करतोय. जर वेळा आंदोलन करायचं 4-5-6 दिवस उपाशी बसायचं, त्याचा किडनीवर ताण येणार, रात्री ते पडले इथं पलीकडच्या साईडला, इथं खाली हनुवटीला लागले. आणि हे कुणासाठी चालू आहे तर हे सगळं इथल्या शेतकऱ्यासाठी चालू आहे. दुधाचे आंदोलन असू द्या, ऊस दराच्या दरांसंदर्भात आंदोलन असू द्या, पाण्यासाठी आंदोलन असू द्या, लाईटसाठी आंदोलन असू द्या,
दुर्दैव हे आहे आजचं मला बोलण्याचं की या सगळ्या आंदोलनामध्ये दुर्दैवानं इथला सर्वसामान्य शेतकरी सहभागी होत नाही. आता तानाजी भाऊ म्हणाले तसं इथं लावणीचा कार्यक्रम असता तर गाड्या आल्या असत्या, नेत्याचा कार्यक्रम एखाद्या आला असता तर नको म्हणलं तर कुठल्या वाहनात बसू म्हणाले असती. पण त्यांच्या स्वतःच्या कष्टाचं त्यांच्या बापाच्या घामाच्या कष्टाची ही लढाई असताना मात्र सोयीस्करपणे अशा पद्धतीच्या लढाईकडे दुर्लक्षित केलं जाते. कारण का तर उद्याचं गावगाड्यातलं राजकारण आणि आळशीपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंदून स्वीकारलेली ही गुलामगिरी, या सगळ्यातून जे शेतकरी अशा पद्धतीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतोय त्याचा परिणाम काय होऊ शकतो तर उद्या कधीतरी एक अशा अवस्थेत असते की समाधान पाटीसारख्या माणसाला सुद्धा वाटू शकते की भास आंदोलन आपण आपला प्रपंच बघू, आणि मग उद्या तुमच्या ऊसाच्या दुधाच्या लाईटच्या प्रश्नाचं काय करायचं हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपल्याकडे एक मन आहे, तरी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो ह्याची भीती आहे. ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी आपण शेतकरी म्हणून गंभीरपणाने बघितलं पाहिजे. तुमच्या ऊसाच्या उद्याच्या या आंदोलनामुळे जर मागे सांगितलं तसं यांनी ऊसाला जर भाव वाढला तर 100% तुम्हाला त्यातनं चांगला पैसा मिळणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नका. हे आंदोलन पंढरपूरमध्ये वाकरीच्या शेजारी असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी तळावर आहे. इथं या, पाठिंबा द्या. घरटी एक माणूस ऊस उत्पादन करणारा इथं आला पाहिजे, कारण या ऊसाला 700-800 रुपयापासून ते 1400-1500 रुपयांच्या मध्ये किती तर दिवस रेंगाळणारा हा दर या संघटनांनी आंदोलन करून इथे FRPचं कायदा करून तो जवळपास आता 3000 पर्यंत 2800 रुपयाच्या पुढे आणलाय. उद्या जर ह्या लोकांच्या पाठीमागे तुम्ही नाही उभा राहिला तर तुमच्या शेतामध्ये असणाऱ्या टिप्पराला कुणीही रुपयाचा भाव त्या ठिकाणी विकत येणार नाही. त्यामुळे ही आंदोलन संपली नाही पाहिजेत. ही आंदोलना पाठीमागे लोकशक्ती जनशक्ती उभारली पाहिजेत आणि लोकांची ताकद अशा आंदोलन काय करणार लोक. आज जर ही 4 लोक इथं बसली, उपाशी बसली, एकदा जर लोकांच्या लक्षात आलं की मीडियामधनं ह्याला कव्हरेज नाही, लोक ह्यांना पाठिंबा देत नाहीत, तर ही आंदोलनं दडपून टाकणार आहेत. आणि त्यामुळे उद्या तुम्हाला जे 2 पैसे वाढवून मिळणार आहेत त्यामध्ये तुमचं नुकसान आहेच आहे, पण आंदोलन नावाचं जे महत्त्वाचं शस्त्र आपल्या हातामध्ये आहे त्याचा देखील मोठा तोटा किंवा ते शस्त्र नेस्ताभूत होण्याची भीती आपल्या पुढे असणार आहे. त्यामुळे कुठेतरी या आंदोलनाच्या संदर्भानं आवर्जून गावगाड्यातनं आपापली भाकरी घेऊन इथं या, बसा, इथं या, तुमची शेतकरी म्हणून ताकद दाखवा. निवडणुका काळामध्ये तुम्ही नेत्यासाठी रात्रंदिवस पळता, परंतु तोच नेता तिथं अधिवेशन चालत असताना, कारण नुसतं आता आपल्या तालुक्यापुरतं जरी बोलायचं झालं तर सांगोला, मोहोळ, पंढरपूर, माढा अशा 4-5 जरी तालुक्यांचा विचार केला तर इथं या निवडून आलेल्या आमदारांना मतदान करणारा शेतकरी हा मोठा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहे आणि त्यांच्या मतांच्या जीवावर ही लोक निवडून आलेत. म्हणजे इथं माढ्याचे आमदार अभिजित पाटील असू द्या, सांगोल्यातनं बाबासाहेब देशमुख असू द्या, मुळमधनं राजू खरे असू द्या, इथून समाधान आवताडे असू द्या, इथे विधान परिषदेनं बाकीचं राजकारण म्हणून प्रशांतराव परिचारक मालक असू द्या, ही सगळी लोक कुणाच्या जीवावर राजकारण करतायत तर ही शेतकऱ्याच्या जीवावर राजकारण करतायत. पण हीच लोक तुमच्या उद्या ऊसाच्या दरासाठी अधिवेशनात काय बोलतात का ह्याकडे ध्यान द्या, लक्ष द्या ह्या गोष्टीला. बघा अधिवेशन, हिवाळी अधिवेशन चालू आहे, ह्या 4-5 जणांनी एक जरी प्रश्न तुमच्यासाठी जर विचारला त्या अधिवेशनामध्ये तर खऱ्या अर्थाने या लोकांना तुमची काळजी असं समजा. नाही तर ही लोक फक्त तुमच्या मतापुरतं तुम्हाला येड्यात काढायला येते ती. प्रत्यक्षात मात्र ऊसाच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये समाधान फाटीसारखी लोक दानाला जाते ती. त्या माणसाच्या अंगावर 30-30, 35-35 केस येते. ह्या गोष्टी की आपण समजून घेतल्या पाहिजे. हे 4-5 आमदार आपल्या कडशेत म्हणून यांचं उदाहरण दिलं. हीच गोष्ट अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्यापैकी साखर कारखानदार हे आमदार आहेत किंवा आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठीच्या खर्चासाठीच एक साखर कारखाना पदरी लागतो, ही आपल्याकडची पद्धत आहे. त्यामुळे हे फार महत्त्वाचं शस्त्र आहे. इथं तुम्ही शेतकरी त्याची मोठी गळचेपी करू शकता. उद्या जर त्या धावपळीच्या काळामध्ये किंवा साखर कारखाने सुरू झाल्याच्या काळामध्ये जर तुम्ही तुमचे ऊस नाही जाऊ दिले कारखान्याला तर देखील त्या ठिकाणी त्यांची यंत्रणा बसून राहते आणि त्या ठिकाणी दबाव निर्माण होऊन उद्या त्यांना दर द्यावे लागतात. परंतु तुम्ही हे ऊसाचं आंदोलन चालू असतानाच गावामध्ये मला टोळी आली पाहिजे म्हणून जर भांडणं करायला लागला आणि आपला ऊस दाबून जर कारखाना तिथे नेऊन उभा करायला लागला तर तुम्हाला जन्मात कधी सुद्धा दर नीटनेटके इथे मिळणार नाहीत. कारण तुम्हीच तुमचे शत्रू आहात, तुम्हीच या आंदोलनाचे शत्रू आहात. इथे एका बाजूला कोणतरी एक माणूस त्या ठिकाणी सतत तुमच्या आंदोलनासाठी किंवा तुमच्या ऊसाच्या दरासाठी आंदोलन करतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही तुमच्या शेतामधला ऊस कसा तोडून न्यायला पाहिजे, तो लगेच कसा तोडून न्यायला पाहिजे यासाठीचा संघर्ष किंवा यासाठीची भांडणं करताय ही लाज वाटण्याची गोष्ट आहे. याला पराकोटीचा मूर्खपणा अंगात असावा लागतो. जर तो शेतकरी म्हणून आपल्या सगळ्यांच्या अंगात असेल तर उद्या ह्या शेतकऱ्याला किंवा एकूण जमातीला ना ऊसाच्या दरात कोण वाचवणार आहे, ना दुधाच्या दरात कोण वाचवणार आहे, ना पाण्यासाठी कोण वाचवणार आहे, ना विजेसाठी कोण वाचवणार आहे. कारण तुम्ही तुमचे शत्रू आहात. कारण तुमच्या हक्काची लढाई चालू असताना जर तुम्ही तुमचे ऊस दाबून कारखानदाराच्या पदरी घेऊन माझं कसं बी गाळा म्हणत असाल आणि 2 टनानं 3 टनानं मारत असला तरी बी नीच म्हणत असाल तर ह्याच्यासारखी वाईट गोष्ट मला वाटतं निश्चितपणाने नसणार आहे. त्यामुळं तुमच्या हक्काच्या घामाच्या लढाईसाठी तरी एक भाकर बांधा, इथं या बाबा, या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहा, आवाज वाटवा. आपण देखील उद्यापासून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन या शेतकऱ्याच्या हक्काच्या प्रश्नाच्या संदर्भानं आवाज उठवण्याचं काम महाराष्ट्र माझाच्या वतीनं करणार आहोत. मी पत्रकारांना देखील आवाहन करतो की इलेक्शनच्या वेळी आपण सगळेजण तुटून पडतो एखाद्या गोष्टीच्या संदर्भानं, पण शेतकरी प्रश्नाच्या बाबतीमध्ये मात्र काही ठराविक लोकच त्या बाबतीमध्ये बोलतायत. तर ह्या शेतकऱ्याचा हक्काचा घामाचा कष्टकऱ्याचा कुठेतरी प्रश्न आहे. तुमच्या घरी शेती नसले, तुमचे आईबाप शेती करत नसले
तरी उद्या शेतकऱ्यानं पिकवलं तर आपण शहरात बसून काय खाणार आहे, ही साधा विचार करून तरी शहरातल्या लोकांनी देखील या आंदोलनाकडे त्या ठिकाणी सकारात्मकपणानं बघितलं पाहिजे. सगळ्या पत्रकारांना विनंती आहे, त्यांनी या प्रश्नाकडे निश्चितपणे बघितलं पाहिजे. ज्या नेत्यांना उद्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या लढवायच्या त्यांना मतदान करणारा हा शेतकरी आहे, तो ऊस उत्पादक शेतकरी आहे, ह्याचं भान त्यांनी असू द्या. आणि उद्या जर आपल्या दारात कोणी जिल्हा परिषदेला पंचायत समितीला मतं मागायला आली तर तू माझ्या आंदोलनासाठी काय केलं हा प्रश्न त्याला विचारा. मग हे आंदोलन खऱ्या अर्थानं मला वाटतं यशस्वी होईल. नाहीतर असे समाधान फाटे बरेच येतील, आजारी पडतील, किडनीचे आजार होतील, लवकर आपल्यातनं निघून जातील, आपण शेतकरी म्हणून फार सुधारलेलो असू अशी परिस्थिती असणार नाही. आज समाधान फाटे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. हे संपूर्ण आंदोलन महाराष्ट्र माझा कव्हर करत राहील, लोकांमध्ये जाईल आणि लोकांच्या बाजूनी या प्रश्नासंदर्भानं आवाज उठवत राहील. पण तुर्तास तरी समाधान फाटेंनी आरोग्याची काळजी घेण्यासहित आणि त्यांचं आरोग्य आणखीन जास्त बिघडू नये याची काळजी शासनाने घेण्यासोबत आज आपण इथं थांबूया. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.